नमस्कार. नेक्स्ट एग्जांपल, y is equal to tan inverse of a plus b tan x upon b minus a tan x. डायरेक्ट tan इनवर्स tan x काही कॅन्सल होत नाही, पण tan चा काही फॉर्म्युला अप्लाय करता आला तर बघूया. आता tan ऑफ a प्लस बी किंवा tan ऑफ a मायनस बी कशा टाईपचे आहेत बघा. इथे tan असतं म्हणजे tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b वगैरे आलं असतं तर ऍडजस्ट झालं असतं tan चा फॉर्म्युला ऍडिशन ऑफ अँगल. पण इथे आता डायरेक्ट दिसत नाही आणि इथे 1 लागतं. सो इथे बी असून चालायचं नाही आणि ह्याला ए किंवा असं मल्टिप्लायर असून चालायचं नाही, बिकॉज तिथे काय लागतं, वेगळा टॅन लागतो. म्हणजे इथे टॅन एक्स असेल तर इथे काहीतरी टॅन ए टॅन बी टॅन थीटा वगैरे लागेल. म्हणजे सबस्टिट्यूशन करू शकतो आपण, इन्स्टेड ऑफ ए आपण इथे टॅन थीटा वगैरे आणू शकतो सबस्टिट्यूशन करून. पण इथे बी ए तो चालायचं नाही कारण इथे मग 1 लागेल. सो त्या फॉर्म्युल्याप्रमाणे ऍडजस्ट करायचं असेल तर म्हणजे टॅन ए प्लस बी हा जो फॉर्म्युला है तो क्या सांगतो की tan a न्यूमरेटर में tan a प्लस tan b अपॉन 1 माइनस tan a tan b. या फॉर्म्युल्यासारखा काही ऍडजस्टमेंट होते का बघूया. म्हणजे मग tan आणि tan इनवर्स जाईल. सो आता इथे a चालत नाही, इथे tan आहे, त्याच्या जागी आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. हे जे आहेत कोइफिशियंट, ते कोइफिशियंट चालत नाही, ते आपल्याला जायला. त्यामुळे आपण काय करायचंय, हा इथला कोइफिशियंट जाण्यासाठी b ने इथे सगळ्याला डिवाइड करूया. पण बी ने जर हे सगळं आतल्या अँगल मध्ये करतोय आपण, न्यूमरेटरला केलं तर डिनॉमिनेटरला पण डिवाइड करायला लागेल. सो हे सिम्प्लिफाय होण्यासाठी आणि त्या फॉर्म मध्ये येण्यासाठी थोडी ऍडजस्टमेंट करावी लागेल. सो टॅन इनवर्स ऑफ यानी बी ने डिवाइड करूया. मग इथे अपॉन बी होईल मायनस बी कॅन्सल होऊन जाईल आणि इथे फक्त टॅन एक्स राहील. म्हणजे बघा इथे टॅन बी लागतो तो ओनली टॅन बी हा इथे अपियर झाला. ए अपॉन बी च्या ऐवजी आपण टॅन ए टॅन थिटा टॅन फाय टॅन साय कुठलाही एखादा दुसरा सबस्टिट्यूशन करू शकतो. आता डिनॉमिनेटरला सगळं ऍडजस्ट होतंय का म्हणजे इथे काय होणार आहे, बी ने डिवाइड केल्यामुळे 1 आलं बी अपॉन बी 1 मायनस इथे येणार आहे ए अपॉन बी कारण बी ने डिवाइड केलं टॅन एक्स. आता त्या फॉर्म्युल्यासारखं दिसतंय की इथे आहे काहीतरी मायनस टॅन एक्स 1 मायनस इथे पण काहीतरी आहे. आता ही जी टर्म ए अपॉन बी आहे सेम टर्म इथे ए अपॉन बी आहे. सो याच्याऐवजी आपण टॅन ए म्हणा टॅन बी किंवा टॅन थीटा असं जर इथे आणलं वेगळ्या व्हेरिएबल मधलं म्हणजे रिप्लेस केलं तिथे, म्हणजेच काय करायला लागेल, सबस्टिट्यूशन करावी लागेल. सो त्या फॉर्म्युल्यात येण्यासाठी ए अपॉन बी नको, त्याचा काही उपयोग नाही. त्याच्याऐवजी आपण वेगळ्या अँगलचा टॅन आणणार, एक्स नाही दुसऱ्या कुठल्या तरी अँगलचा आपण टॅन तिथे सबस्टिट्यूट करायचं. जनरली आपण टॅन थीटा वगैरे असं करतो. सो पुट ए अपॉन बी इज इक्वल टू टॅन थीटा. पण मग जे काही व्हेरिएबल आहेत एक थीटा एक एक्स असं सगळं मिक्स असणार आहे आणि आपल्याला फक्त व्हेरिएबल्स कसले लागतात, विथ रिस्पेक्ट टू एक्स लागतात, तरच आपण वायचे त्या डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. त्यामुळे थीटाची व्हॅल्यू पुढच्या स्टेजला कधीतरी पुन्हा अप्लाय करावी लागेल, ती काढून ठेवूया आधी. सो थीटा इज इक्वल टू काय होणार आहे, दॅट इम्प्लाइज टॅन इनव्हर्स ऑफ ए अपॉन बी हा अँगल होतो त्याचा इज इक्वल टू काय होणार थीटा. बिकॉज थीटा आपल्याला शेवटपर्यंत चालणार नाही, डेरिव्हेटिव्ह काढायच्या आधी पुन्हा एक्सच्या फॉर्म मध्ये आणायला लागणार आहे. म्हणून आपण ए अपॉन बीच्या इथे टॅन थीटा घेतला, बट थीटा मीन्स काय तर टॅन इनवर्स ऑफ ए अपॉन बी, दोन्ही ठिकाणी टॅन इनवर्स अप्लाय. सो थीटा आपल्याला लास्ट स्टेजला काढून तिथे ही व्हॅल्यू घालावी लागेल. आता सगळा व्हेरिएबल किंवा सगळं फंक्शन काय झालं, देअरफॉर वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, ही सगळी सबस्टिट्यूशन आहे ती आपण इथे घेऊया. टॅन थीटा मायनस टॅन एक्स अपॉन 1 मायनस ए अपॉन बी मीन्स टॅन थीटा टॅन एक्स. आता हा फॉर्म्युला कशासारखा दिसतोय तर ए प्लस बी मध्ये त्या सगळ्यासाठी ऍडजस्ट झालंय का बघा. टॅन ए मायनस टॅन बी मायनस ए 1 मायनस टॅन ए टॅन बी. ए प्लस बी आणि ए मायनस बीचा फरक येतो तिथे. इथे ए प्लस बी टॅन एक्स दिलेलं आहे, इथे आपण चुकून इथे ए इथे मायनस लिहिलं आहे. मायनस नाही, न्यूमरेटरमध्ये साईन प्लस आहे, डिनॉमिनेटरमध्ये मायनस. न्यूमरेटरमध्ये साईन प्लस आहे, डिनॉमिनेटरमध्ये मायनस. कारण तसं असेल तरच तो फॉर्म्युला ऍडजस्ट होणार आहे. ते काय म्हणायचं ते ओव्हरलुक झालं, पटकन प्लस साईन होतं ते इथे मायनस दिलं गेलं. मायनस नाही, न्यूमरेटरमध्ये प्लस आहे, डिनॉमिनेटरमध्ये मायनस. इथे पण न्यूमरेटरमध्ये प्लस डिनॉमिनेटरमध्ये मायनस चुकून लिहिलं गेलं. बिकॉज काय त्या फॉर्म्युल्यात पण ते तसंच आहे, तसंच ऍडजस्ट होणार आहे. आता आपल्याला ए टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी दिसतंय. सो टॅन ऑफ ए प्लस बी असं आपण लिहू शकतो. सो विच इज इक्वल टू
y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ tan a प्लस बी. a प्लस बी इथे अँगल काय थीटा प्लस एक्स. सो थीटा प्लस एक्स. आता आपण ह्या स्टेजला डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. त्याच्यात tan इनवर्स आणि tan कॅन्सल झाले. सो y इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला फक्त थीटा प्लस एक्स. एकदम सिम्प्लिफाय झालं. जे काही व्हेरिएबल होतं ते सिम्प्लिफाय झालं थीटा प्लस एक्स. पण थीटा मध्ये ठेवून चालेल का? कारण y विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. सो थीटाची व्हॅल्यू इथे अप्लाय करायला. देअरफॉर y इज इक्वल टू थीटा मीन्स tan इनवर्स b अपॉन a. आता b आणि a हे आहेत कॉन्स्टंट. त्यामुळे प्लस एक्स. थीटा जिथे होता तिथे थीटाची व्हॅल्यू लिहिली tan इनवर्स b अपॉन a. पण सॉरी a अपॉन b b अपॉन a. शेवटी ते कॉन्स्टंट आहे. झिरो होणार आहे पण ह्या स्टेजला चुकायला इथे पण मायनस झालं ते. ठीक आहे. tan इनवर्स ऑफ a अपॉन b आलेलं आहे. आता a आणि b हे कॉन्स्टंट आहे तिथे. त्यामुळे पुढे याचं डेरिव्हेटिव्ह घेताना ते जाणारच आहे. काय झिरोच होणार. आता ह्या स्टेजला आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो कारण फंक्शन सिम्प्लिफाय झालेलं आहे. देअरफॉर डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड. Differentiating on both sides, we get dy by dx is equal to derivative of this, derivative of tan inverse and angle is a upon b which is constant. So tan inverse constant झालं म्हणजे tan 45 tan 30 असं लिहिल्यासारखं झालं. त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 आहे. प्लस dy by dx of x which is equal to 0 प्लस x चा डेरिव्हेटिव्ह 1 असता. dy by dx is equal to काय आलं फायनली आन्सर 1. फायनल आन्सर इज 1. आपण a प्लस b चा फॉर्म्युला इथे ऍडजस्ट करू शकलो. त्यामुळे सिम्प्लिफाय झालं आणि आन्सर 1.